नमस्कार दर्शको, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन्स। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे, जिथे इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली। या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असल्याचे श्रेयस चंद्रकांत माने या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या 9व्या मजल्यावरून उडी मारली। प्राथमिक माहितीनुसार श्रेयसच्या सत्र परीक्षा सुरू होणार होत्या आणि अपूर्ण अभ्यासामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली जगत होता। या घटनेनंतर बुट्टेबुरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे। कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी रात्रभर या घटनेचा निषेध केला। नागपूर येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की राज्यामध्ये पावसाच्या अनिश्चिततेसाठी तयार असून धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी जलव्यवस्थापन, मार्गदर्शन आणि महाराष्ट्र 2047 योजनेवर भर दिला। तसेच मंत्रिमंडळ फेरबदलाच्या निर्णय नेतृत्वावर अवलंबून असल्याचे म्हटले आणि बंगाल विजयाला विकास व हिंदुत्वाचा विजय संबोधलेले आहे। दर 10 वर्षांनी 1 वर्षात पावसाचं प्रमाण खूप अत्यल्प असतो। मागच्या दशकामध्ये 2017मध्ये अशी परिस्थिती होती, परंतु यावर्षी जरी एल निनोचा प्रभाव असला, परंतु आपल्या जिल्ह्याच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे आणि साधारणतः जो सरासरी पाऊस आहे त्यापेक्षा थोडा पाऊस कमी जरी पडला तरी आपण पूर्णपणे परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत। एक शक्यता आहे की पावसाने खूप जास्त गॅप दिली तर लोकांना दुबार पेरण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे योग्य प्रबोधन, पाण्याचा योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या परिस्थितीला समोर जाता येईल आणि कुठल्याही पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे अशा पद्धतीचे निर्देश दिले। कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन त्यांचे फोटो अपलोड करून जिओ टॅगिंग करावी, जेणेकरून सरकारचे सर्व अधिकारी फील्डवर आहेत अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। क्रॉप डायव्हर्सिफिकेशनच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या। डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅनप्रमाणे विकसित महाराष्ट्र 2047ची सुसंगत कृषी विभागाची वाटचाल कशी राहील, त्याचं उद्दिष्ट कसं राहील, आपला पुढची योजनेची अंमलबजावणी करताना सर्व योजना सॅच्युरेशन मोडमध्ये कसं जाता येईल, ज्यांना पाणी नाही त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल कसं देता येईल, सोलर पंप कसं देता येईल, पाईपची अरेंजमेंट कशी करून देता येईल, एकंदरीत कृषी विभागाच्या सर्व सेक्टरवरचा आम्ही आढावा घेतला आणि त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। खता संदर्भात काही नियोजन केलं? रासायनिक खताच्या संदर्भात देखील उचल थोडीशी जास्त झालेली आहे, त्यामुळे ॲग्रिकल्चर टॅक्सशी सुसंगत आणि मागच्या वर्षी ज्यांनी जेवढी उचल केली आहे त्यापेक्षा जास्त उचल केलेली आहे, त्यामुळे कोणालाही विक्री करताना जास्तीची उचल करून देण्यात येऊन अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फार्मिंगला कशा पद्धतीने अजून चालना देता येईल, जे हिरवळीचं खत आहे ढेंच्या तो कसा उपलब्ध करून देता येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक खताचा तुटवडा होऊ नये म्हणून थोडासा बफर स्टॉक यावर्षी करण्यात आलेला आहे। देवलापारच्या महाजन टोला परिसरात एका घरातील खाटेखाली कोब्रा साप आढळल्याने मोठी खळबळ उडाली। एका चिमुकलीच्या सतर्कतेमुळे धोका लक्षात आला आणि कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले। तातडीने सर्पमित्र अंकित मरसकोले यांना बोलवण्यात आले। त्यांनी घटनास्थळी पोहोचून धाडस दाखवून विषारी कोब्राला सुरक्षितपणे पकडले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून मोठा अनर्थ टळला आहे।
आजच्या नागपूर समय बुलेटिन्समध्ये इतकंच. आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय न्यूज. धन्यवाद.